हा एक आता माझ्याजवळ एक आलं एक जास्तीचं. हे मला ब्राह्मणाथडीचं सेंटर आहे. मतदान क्रमांक 70 आणि इथं मागच्या वेळेस मला मतं होते 148 आणि आता इथं मतदान दाखवलं 60 आणि मला ॲफिडेविट करून दिलं आहे एका लोकांना बा आम्ही तुम्हाला मतं मारले, स्टॅम्पवर ॲफिडेविट करून दिलं. हे एकूण किमान 125 लोकांनी केलं. हे गाव आहे ब्राह्मणाथडी. हा 607 अनुक्रमांक हो आता 60च आहे. त्या मतदान केंद्रावर 148 होतं काहीतरी. आता 120 लोकांनी हे पा ब्राह्मणाथडी आहे. ब्राह्मणाथडी एकच केंद्र बोलतो मी. या केंद्र क्रमांकावर 70 वर केंद्र क्रमांक आहे. झालेल्या मतदानामध्ये बच्चूभाऊ ओमप्रकाश कडू यांना बॅट बटनवर 66 मतं मिळाली. यादीनुसार 781 मते आहे. त्यामधून मतदान हे 653 झालं आणि काँग्रेसला 270, भाजपला 293 मते. मतमोजणीनंतर प्रत्येक घरी भेट दिली असता 125 ते 150 ग्रामस्थांनी बॅटवर चिन्ह बटन दाबले असं सांगितलं आणि त्यांनी हे आम्हाला लिहूनही दिलं, ॲफिडेविट करून दिलं, सत्यप्रत देऊन दिली त्यांनी सगळ्यांना आम्हाला मोबाईल नंबर वगैरे. 125 लोकांनी आणि शपथ पत्र लिहून दिलं की आम्ही तुम्हालाच मतं मारलेले आहे, आमचे मतं गेले कुठं. तर हे आता आम्ही कोर्टात जाऊ, याने ॲफिडेविट करून लिहून दिलेलं आहे. आता ते म्हणतात आमचं मत आम्हाला दाखवा, म्हणजे आमचा बॅलेट दाखवा का आमचं मत आम्हाला भेटलं का नाही भेटलं ते पाहू द्या. आमचं म्हणणं तेच आहे का मी जर मत मारलं तर ते मला भेटलं का नाही भेटलं मला कधी पाहता आलं पाहिजे. हा सामान्य मतदाराचा अधिकार आहे. सामान्य मतदानाचा अधिकार एवढाच आहे का नाही माझं मत कोणाला भेटलं पाहिजे, गेलं का नाही गेलं ते मला भेटलं दिलं ते दाखवता आलं पाहिजे. पहिले व्हीव्हीपॅटला नंबर क्रमांक काहीच नसते, सही नसते. पहिले काय होतं बॅलेटला वरते पावती याची, भाऊ तुम्ही मतदान केलं असेल तर त्याच्यावर सही राहायची आणि एक बॅलेटवर खाली सही राहायची आणि त्या पावतीचा क्रमांक खालच्या बॅलेटवर राहायचा जो आपल्या हाती यायचा. म्हणजे तो बॅलेट क्रमांक हा माझा आहे तो कधी पाहू शकलं असतं. आता व्हीव्हीपॅट म्हणजे 4ले5 वरली मटक्याच्या आकड्याची स्लिप देतं. आम्ही जे आंदोलन करू ते या देशाला धक्कादायक आणि एकदम रचनात्मक आणि एकदम डेंजर असं आंदोलन करणार आहोत. ते आताच तुम्हाला सांगणार नाही. हे आता कोर्टात जाऊ. कोर्ट तर बदमाशच आहे. कोर्ट काही आम्हाला न्याय देईन असं वाटत नाही, पण प्रयत्न करू. सब बेचे हुए हैं सब लोग देश के अंदर. तुम्ही लक्षात घ्या, तुमच्या लक्षात नाही आलं आम्ही काय मागणी केली का एकूण ईव्हीएम मशीन आहे. ह्या ईव्हीएम मशीन इथं आपण बटन दाबतो आणि मग इकडे व्हीव्हीपॅटमध्ये आपल्याला मशीनमध्ये दिसते का आपल्या. आमचं म्हणणं आहे का हा जो व्हीव्हीपॅट आहे हा हाती आला पाहिजे, हाती आला पाहिजे, त्याच्यावर आमची सही घेतली पाहिजे, त्याच्यावर क्रमांक असला पाहिजे आणि तो मग मतपेटीत टाकला पाहिजे. जे रेग्युलर मतपेटी होती का नाही आपली, म्हणजे इकडे मोजला आणि काही आक्षेप असली तर हे मतपेटी मोजा, म्हणजे क्रमांक येईन. मशीनही चालू आहे, ईव्हीएम मशीनही चालू आहे आणि मतपेटी पण चालू आहे. दोनही होऊ शकतं, सक्सेस होऊ शकते. काँग्रेसची केलेली मागणी वेगळी आहे, आमची मागणी वेगळी आहे. आमची मागण्या दोन आहे. एक व्हीव्हीपॅटवर आमची सही असली पाहिजे, त्याच्यावर मतदान क्रमांक असला पाहिजे आणि दुसरी मागणी अशी आहे का मत मला पाहायला भेटलं पाहिजे, ते भेटलं का नाही भेटलं. काँग्रेसने केली मागणी अलग आहे, तो त्यांच्या विचारांना डोक्यानं केलेली मागणी आहे, हे आमच्या डोक्यानं केलेली मागणी आहे. त्यांचे डोकं आणि आमचे डोकं एकत्र होऊ शकत नाही, म्हणूनच तर मी अपक्ष इकडे स्वतंत्र आहे. पण ह्या मागणीला कायदा आहे. घटना काय म्हणतं
सामान्य मतदाराला त्यांचं मत त्याला पाहायला भेटलं पाहिजे. आम्ही घटनेला धरून मागणी करतोय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.